तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे। 21 पैकी तब्बल 19 जागांवर विजय मिळवत सहकार पॅनलने बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे। या निकालाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे। तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। एकूण 21 संचालक पदांपैकी 12 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या। उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात छत्री चिन्हावर लढणाऱ्या सहकार पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे एकूण 21 पैकी 19 जागा सहकार पॅनलच्या ताब्यात गेल्या आहेत। दुसरीकडे ट्रॅक्टर चिन्हावर मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले। सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सुनील राजाराम उदयकर, गोविंदराव गणपत मिरगे, श्रीकांत दादाराव मारोडे, पुष्पाबाई बावरकर, अस्मिता प्रदीप हेलगे, संजय भारस्करराव रायमुलकर आणि गोविंद शेषराव मापारी यांचा समावेश आहे। तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे विजयी झाले। या निकालामुळे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाला बळ मिळण्याचे चित्र आहे।